आता मला सांगा, तुमच्यापैकी वाटाण्याची सालीची आमटी कोणी कोणी खाल्ली आहेत? खायला मात्र एक नंबर लागते, करायला पण तेवढीच सोपी. वाटाणे साल काढून घेतली आणि कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आणि वाटाणे घालून घेतले. चांगलं 1 ते 2 मिनटं हळद मिठामध्ये वाटाणे शिजून घ्यायचे. अर्धा ग्लास पाणी घालायचं, झाकण ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण वाटाण्याची जी साल आहे ती आपल्याला कवडी वापरायची. तुम्ही जर निंबर वापरले त्याला खूप शिरा असतात, तर कवडी साल घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची. त्यावरती आपल्याला चट्टे पडेल, डाग पडेल इतपत आपल्याला भाजून घ्यायचं. थोडंसं तेल घालायचं म्हणजे पटकन भाजल्या जाते. आता भाजलेली साल आहे ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. त्याच तव्यावरती आपल्याला कांदा हा भाजून घ्यायचा. इथं 5 लोकांची आमटी बनवते त्यानुसार कांदा वापरला आहे. आता भाजलेली साल आहे थंड होऊ द्यायची. मिक्सरमध्ये भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि वाटण तयार करून घ्यायचं. जेवढी बारीक करता येईल तेवढी त्याला बारीक करून घ्यायचं. लगेच ते पाणी आपल्याला गाळून घ्यायचं. खाली आपल्याला पाणी राहतं आणि वर जो चोथा आहे तो आपल्याला टाकून द्यायचा. त्याचं आपल्याला काहीच काम नाही. हे जे पाणी आहे तेच आपण आमटीमध्ये वापरणार आहे. त्यानं चव खूप भारी लागते. आता आपला कांदा पण चांगला भाजला गेला आहे. त्याच त्यावरती आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. 1 टोमॅटो घालायचं आहे. टोमॅटो नसेल घालायचं, तुम्ही नाही घातला तरी काहीच प्रॉब्लेम नाही. 10 ते 12 लसूण पाकळ्या घालायचा. मसाला चांगला भाजून घ्यायचा. हा मसाला पूर्ण ताटात काढून घ्यायचा आणि थंड झाल्यावरच मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा. आता तोपर्यंत वाटाणे पण चांगले शिजले गेले आहेत हळद मिठामध्ये. आता ते वाटाणे काढून घ्यायचे. त्याच कढईमध्ये आपण फोडणी करून घेऊयात. तर फोडणीसाठी तेल घातलं, जिरं घालून घ्यायचं आणि वाटलेला मसाला घालून घ्यायचा. मसाला 2 ते 3 मिनटं चांगला परतून घ्यायचा. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घातला. 3-4 मिनटं परतून घ्यायचं. थोडंसं पाणी मिक्स करायचं म्हणजे तेल सुटेपर्यंत. चांगलं तेल सुटलं आहे त्यातच आपल्याला शिजवलेले वाटाणे घालून घ्यायचे. आमटीचं पाणी तयार केलं होतं आपण वाटाण्याच्या सालीचं, गाळून ठेवलेलं ते त्यात आपल्याला घालून घ्यायचं. लागेल तेवढं पाणी वापरायचं. घरातल्या व्यक्तीप्रमाणे पाणी घालून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ आणि भरपूर सारी त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. चांगलं 3 ते 4 मिनटं आमटीला उकळू द्यायची. आता ही जी आमटी आहे तुम्ही भातासोबतही खाऊ शकता किंवा पोळी भाकरीसोबत चुरून लय भारी लागतं. आता एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.